पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे? भारतात पुढच्या 5 वर्षी गरिबी दूर होईल का नाही, का फक्त सगळे पैसे बेकारच्या स्कीमवरतीच खर्च होतील, हे आपण आज या व्हिडिओत बघूया. भारतात एक मोठी कंडिशन अशी आहे की आपण प्लॅनिंग नीट करत नाही, म्हणून आपण खूप बेकारीच्या परिस्थितीत फसतो. चला तर नेमकं बजेट काय असतं ते बघूया आपण. आता जर तुम्हाला टीव्ही घ्यायची आहे आणि तुम्ही दुकानात गेले तर दुकानदार तुम्हाला विचारतो की तुमचं बजेट काय आहे. तुमचं बजेट 2 गोष्टींवरती डिसाइड होतं. एक म्हणजे तुम्ही किती खर्च करता आणि दुसरं म्हणजे तुम्ही किती कमवता. आता केंद्र सरकारने अनुमान लावलाय की 31 लाख करोड ते कमवणार आणि अराउंड 48 लाख करोड रुपये खर्च होणार आणि गव्हर्नमेंटला तब्बल 16 लाख करोड रुपये एवढे कर्ज काढावे लागणार. म्हणजे इथे जेवढे पैसे कमवले त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागणार. बजेट हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे शिल्कीचे बजेट, जिथे इन्कम ही खर्चापेक्षा जास्त असते. दुसरा म्हणजे बॅलन्स बजेट, ज्यात इन्कम आणि खर्च सेम असतो. तिसरा डेफिसिट बजेट, ज्यात इन्कम पेक्षा खर्च जास्त असतो. आपल्या देशात फक्त तुटीचं बजेटच मानलं जातं. त्याला एक्सेप्शन फक्त 1951 हे वर्ष आहे. तेव्हाच फक्त शिल्कीचे बजेट मानण्यात आले होते. या बजेटमध्ये आपण टॉपचे 5 इन्व्हेस्टमेंट बघणार आहोत. पहिलं येतं अर्थ मंत्रालय, त्याला अराउंड 58 लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. 2 नंबरवर येतं डिफेन्स, त्याला अराउंड 6 लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. 3 नंबरला येतं रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, ज्याला अराउंड 27 लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. चौथा येतं रेल्वे मंत्रालय, ज्याला 25 लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. कंझ्युमर फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन, याला तब्बल 22 लाख करोड रुपये देण्यात आले आहेत. वित्त मंत्रालयांनी 4 जातींमध्ये देशाला डिवाइड केलंय: गरीब, तरुण, महिला आणि अन्नदाता. मेन फोकस एम्प्लॉयमेंट, MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस आणि मिडल क्लास यावरती केलाय. आणि मिडल क्लासला मिळणार फक्त कर्जाचं ओझं, म्हणजे त्यांना देण्यापेक्षा सरकारची नजर त्यांच्या सेव्हिंग्स वरती. टॅक्सचं डिवायडेशन तुम्ही इथे बघू शकता. 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 0% टॅक्स आहे. आता कॅन्सरचे औषध स्वस्त होतील, चार्जर मोबाईलच्या प्राइस कमी होतील, गोल्ड सिल्वरच्या प्राइस सुद्धा कमी होतील. पहिले फॉरेन आयातीसाठी 40% टॅक्स असायचा, आता तो 35% आलाय. स्टुडंट्सला हायर एज्युकेशनसाठी आता 10% लोन भेटेल आणि 1 करोड बेरोजगारांना टॉपच्या 500 कंपनीजमध्ये इंटर्नशिप भेटेल. वुमन एम्पॉवरमेंटसाठी इंडस्ट्रीच्या आजूबाजूला हॉस्टेल स्थापन करणे आणि 1 कोटी घरांना महिन्याला 300 युनिट वीज फ्री भेटेल. शिक्षणाला 10 लाख रुपये कर्जाची मदत घेता येईल आणि त्यांना 3% पर्यंत व्याजदर असेल. बिहार, आसाम आणि सिक्कीमला पूर नियंत्रणासाठी 11,500 कोटींची तरतूद केली आहे. आता स्पेस इकॉनॉमी पण 5% वाढणार. पेन्शनची मर्यादा आता 15,000 वरून तब्बल 25,000 रुपये करण्यात आली आहे. मित्रांनो, आता मिडल क्लास वाल्यांना नेमकं यातून काय भेटणार आणि खरंच मिडल क्लास वाल्यांच्या गरजा पूर्ण होतील का? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.